हातकणंगले तालुक्यातील पारगाव इथल्या हेमा प्रशांत देशमुख या कामानिमित्त वाठार इथं आल्या होत्या. काम झाल्यानंतर त्या वाठार ते कोडोली एसटी बसनं पारगावला चालल्या होत्या. तिकीट काढताना त्यांच्याकडील बॅग त्यांच्याजवळ नसल्याचं आढळून आलं. बॅगेत 10,000 रुपयांची रोकड, 8,000 रुपयांचे चांदीचं पैंजण आणि महत्त्वाची कागदपत्रं होती. देशमुख यांनी वाहकांना बॅग चोरी झाल्याची माहिती दिल्यानंतर बस पेठवडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली. या ठिकाणी पोलिसांनी बसमधील शूटिंग करण्यासाठी मज्जाव केला. तसंच तक्रार दाखल करून घेताना बॅगमधील पैंजणाचा उल्लेख केला नसल्याचं हेमा देशमुख यांनी सांगितलंय. माझं 10,000 रुपये माझे गेल्यात आणि त्यात पुरगीचं पंजन पण होतं. माझं पुरगीचं 8,000चं पंजन होतं, 10,000 रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे आधार कार्ड, आमचे फोटो, मुलग्याचे माझे फोटो बिटो सगळं त्यातच होतं आणि पर्स माझी मोठी गेल्या. पेठवडगाव पोलिसांनी तक्रारदार म्हणून आपल्याला चुकीची वागणूक दिल्याचं सांगत हेमा देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.